आणि त्या मोठ्या राजकीय टॉपनेट बातम्या। शिवसेना पदाधिकारी अशोक ढोडी यांचा मृतदेह सापडला। कारच्या डिक्कीमध्ये अशोक ढोडींचा मृतदेह सापडला। 2.5 तासांच्या शोध मोहिमेनंतर गुजरातच्या भिलाड जवळ दगडखाणीतल्या पाण्यातून अशोक ढोडींची कार काढण्यात आली आहे। फरार अविनाश ढोडीला फाशीची शिक्षा द्या, अविनाश ढोडीला फरार होण्यामध्ये मदत करणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई करा, अशोक ढोडींचा मुलगा आकाश ढोडीची मागणी आहे। भाजप फुले शाहू आंबेडकरांना मानायला लागले। भाजपसोबत काम करण्याची मला काही अडचण वाटत नाही। छगन भुजबळांचं हे मोठं विधान आहे। आता ओबीसींना ते सपोर्ट करत असतील तर मला काहीच अडचण नाही। भुजबळांचे भाजपसोबत जाण्याचे हे संकेत आहे। तळ्यात मळ्यात करण्याऐवजी निर्णय घ्या, सत्तेत सामील होऊन या, आणि असं पवारांसोबत असणाऱ्यांनी देखील म्हटलेलं होतं। आम्ही काही भाजपशी लग्न केलेलं नाही, भुजबळांचं मिश्किल वक्तव्य आहे। राज्यपाल झाल्यावर मी गोरगरिबांसाठी भांडू शकणार नाही। मला राज्यपाल करणं म्हणजेच माझ्या तोंडाला कुलूप लावण्यासारखं आहे। राज्यपाल पदावर छगन भुजबळ यांचं वक्तव्य। भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। 3 फेब्रुवारीला राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। राजन साळवींशी कालच बोलणं झालंय, ते पक्ष सोडतील असं वाटत नाही। संजय राऊतांना विश्वास, तर नेत्यांनी पक्षांतर करताना ठाकरे परिवारानं काय दिलं याचा विचार करण्याचाही सल्ला। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। पक्षप्रवेश सुरू आहेत, लोक येत आहेत। धंगेकरांच्या प्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, तर वैयक्तिक कारणासाठी शिंदेंना भेटलो, धंगेकरांची माहिती। मवियाच्या नेतृत्वात विश्वास नाही, त्यामुळे तिकडच्या नेत्यांचा आमच्याकडे ओढा, प्रवीण दरेकरांची टीका। तिथल्या नेत्यांना भाजप आणि शिवसेनेचं व्यासपीठ चांगलं वाटत असल्याचाही टोला।